आणि यानंतर थेट जाऊयात पुण्याला. आमचे प्रतिनिधी मिकी घई या बैठकीवरती लक्ष ठेवून होते. मिकी, 23 दिवसांच्या कचरा कोंडीनंतर आता मुख्यमंत्र्यांनी 1 महिन्याचा वेळ दिलेला आहे, तो मागितलेला आहे आणि फुरसुंगीवासियांचं, पुणेकरांचं आश्वासन आहे ते पूर्ण करू असं म्हणतात. या बैठकीला फुरसुंगीचे आंदोलक देखील होते, त्यांचं समाधान झालेलं आहे आणि कारण त्यांनी 1 महिन्याची वेळ दिली आहे मुख्यमंत्र्यांना. रेश्मा, खरंच पुण्यातील जी देवाची उरुळी आणि फुरसुंगी जे कचरा डेपोचा गेली 23 दिवसापासून प्रश्न पेटलेला, अखेर आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर ह्याचा तोडका निघाला आणि ते आंदोलन त्या ठिकाणी मागं घेण्यात आलेलं आहे. जे अनेक मागण्या होते त्या ठिकाणी देवाची उरुळी आणि फुरसुंगीच्या ग्रामस्थांचे काही मागण्या जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडून मान्य करण्यात आलेले आहेत. जसं पाणीचा प्रश्न असेल, आरोग्याचं हॉस्पिटल असतील, असे वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी होते, ते मान्य देखील त्यामध्ये करण्यात आलेले आहे. आणि शेवटी आता डम्पिंग ग्राउंड परत एकदा ओपन करण्यात आलेला आहे. परत आता पुण्यातील जे कचरा आहे त्या ठिकाणी परत उघड्यावर टाकण्यात थोडक्यात मंजुरीच मिळालेली आहे. गेल्या वेळेस देखील असंच आंदोलन झालं 2.5 वर्ष अगोदर, तेव्हा देखील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर 9 महिन्याची मुदत त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी मागितली होती, परंतु त्या जे मागण्या त्या ठिकाणी केल्या होत्या त्याची पूर्तता झाली नाही. त्यामुळेच परत एकदा या ठिकाणी ग्रामस्थांनी आंदोलन पुकारलेलं होतं. यावेळेस देखील फक्त आश्वासन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचं आंदोलन जे आहे ते मागं घेतलेलं आहे. त्याचबरोबर आज सकाळी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मुख्यमंत्र्यांची मुंबई या ठिकाणी जाऊन भेट दिली, त्यांना निवेदन दिलं की लवकरात लवकर जो पुण्याचा हा प्रश्न आहे, पेटतच चाललेला कचऱ्याचा प्रश्न, ते लवकरात लवकर तुम्ही सोडावा. त्यामुळे आज मुख्यमंत्री जे संजय काकडे आहेत, त्यांची मुलगी आणि सुभाष देशमुख यांचं लग्न होतं, त्या बैठकीला उपस्थित होते, ते देखील तिथं आहेत. त्यांना विचार की त्यांचं समाधान झालेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर. त्यांच्याकडून जाणून घेऊयात. ताई, या बैठकीमध्ये सध्या नेमकं काय झाली, काय चर्चा झाली, काय तोडगे निघालेत? अनेक दिवस हे आंदोलन चाललं होतं, त्याच्यामुळे सुरुवातीलाच मला माननीय मुख्यमंत्री आणि ग्रामस्थ या दोघांचेही जाहीरपणे मनपूर्वक आभार मानायचे आहेत. कारण का दोघंही टेबलवर येऊन चांगली चर्चा झालेली आहे आणि अनेक विषय आहेत. म्हणजे स्थानिक मुलांच्या नोकऱ्यांचा नगरपालिकेतला प्रश्न असेल, त्याला मार्ग आता दिसतोय आपल्याला सुटल्यासारखा. जमिनी असतील तिथल्या लोकांच्या, तो एक प्रश्न असेल, किंवा कचऱ्याला ऑल्टरनेट काय करता येईल, हे सगळ्यासाठी 1 महिन्याचा कालावधी हा माननीय मुख्यमंत्र्यांनी एक पूर्ण कंप्लीट प्लॅन, ब्लूप्रिंट या तुम्ही म्हणलं तरी चालेल त्याला, हा घेण्याचा निर्णय घेतलाय. ग्रामस्थ त्या कमिटीवर असतील ज्याची ही मॉनिटरिंग करेल या ब्लूप्रिंटची, आणि माननीय मुख्यमंत्री स्वतः, स्थानिक आमदार खासदार असतील ते सगळे, आणि प्रशासन आणि ग्रामस्थ असं मिळून एक कम्प्लिटली टीम काम चांगलं करेल. आणि पुढच्या लवकरात लवकर त्याला टाइम 1 महिन्याच्या आत हा सगळा प्लॅन तयार राहील. आणि वर्षभरात माझी मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती मीटिंगमध्ये होती, इथेही आहे, की तातडीने आपण फार वेळ न घालवता रेकॉर्ड टाईममध्ये ह्याच्यातून मार्ग काढणं शक्य आहे. त्याला फक्त काही तांत्रिक गोष्टींच्या अडचणी आहेत, त्या त्यांच्या लेवलला कव्हर करून देतील. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांनी, या ठिकाणी सगळे जे पालकमंत्री होते, महापौर होते, विदेशी दौऱ्यावर होते, ते कुठेतरी कमी पडले का हा प्रश्न सोडवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच परत या ठिकाणी यावं लागलं? तुम्ही देखील आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मी आज सकाळी इथे काही अडचणी आल्या किंवा हे सगळे लोक गेले 21-22 दिवस बसले होते आणि काहीच होईना, म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना ट्विटही केलं होतं. मी काल तर माननीय प्रकाश जावडेकरजी किंवा प्रधानमंत्री व्यंकय्या नायडूजी जे अर्बन डेव्हलपमेंटचे आहेत, या सगळ्यांना ट्विटवर पण टॅग केलेलं होतं. आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सकाळी 9:30 वाजता मुंबईला वेळ दिली. तिथेच ठरलं की पुण्यामध्ये ही मीटिंग सगळ्या पदाधिकारी आणि ग्रामस्थांना घेऊन केलं तर जास्ती लवकर निर्णय होईल. म्हणून सकाळी मी आणि माननीय मुख्यमंत्री सकाळी 9:30 वाजता चेतन तुपेंबरोबर आणि जालेंदर कामटेंबरोबर भेटलो. नंतर ह्या मीटिंगचा निर्णय झाला आणि मला आनंद वाटतो की आज या सगळ्या प्रयत्नांना आणि एका मताने, खूप दिवस आंदोलनामध्ये ताई देखील सहभागी होते, ग्रामस्थ या ठिकाणी आहेत, जे ग्रामस्थ या चर्चेला आता उपस्थित होते, मुख्यमंत्र्यांचा तोडगा निघाला. शेवटी तुम्ही यंदा देखील आश्वासनानंतर तुमचं आंदोलन मागं घेतलंय. गेल्या वेळेस हेच झालं, परंतु यंदाही हेच होतंय. राजकीय नेते असतील, प्रशासन असेल, या सगळ्यांच्यावरती आणि माननीय मुख्यमंत्र्यांवरती पुन्हा एकदा विश्वास ठेवून दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी आज ज्या काही मागणी त्या ठिकाणी मान्यता आल्या त्या प्रामुख्याने मुलांना परमनंट करणं, त्याचबरोबर आमच्या ज्या मूळच्या शेती गेलेल्या आहेत त्या वापरत नसल्यामुळे त्या परत करणं,
आरोग्याच्या सेवा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं आणि टाइम बॉन्ड लिमिट प्रोग्राम त्या ठिकाणी ठरवणं. मुख्यमंत्र्यांनी 1 महिन्याच्या त्याची ब्ल्यूप्रिंट तयार करायची ठरवली आणि मॉनिटरिंग कमिटी स्थापन केलेली आहे. दर महिन्याला ती मिटिंग घेण्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे आणि ह्या पद्धतीने जर कामकाज झालं नाही तर 1 महिन्यानंतर पुन्हा ग्रामस्थ त्यांच्या आंदोलनावरती ठाम राहतील. येथे ही जाणीव पुन्हा एकदा प्रशासनाने ठेवा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. यंदा तरी मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासनं सगळी दिलेली आहेत ग्रामस्थांना ते पूर्ण होतील असा विश्वास आहे का? कारण गेल्या वेळेस बी देखील हेच झालं. मागच्या वेळेस सुद्धा आपण मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवून 9 महिन्याच्या ऐवजी 23 महिन्याचा कार्यकाळ वाढून दिलेला आहे. आता माझ्या मते मुख्यमंत्र्यांची शेवटची वेळ असेल, याच्यापेक्षा जास्त मुख्यमंत्र्यांवर सुद्धा विश्वास ठेवता येणार नाही. जर याच्यानंतर सुद्धा जर प्रशासनाकडनं काय हलगर्जीपणा झाला किंवा जर दिलेल्या आश्वासनांची जर पूर्तता नाही झाली तर मला नाही वाटत की याच्यानंतर कोणी आमच्याकडे परत मुदत वाढीसाठी यावं. आधी पंतप्रधानांनी सुद्धा हा विचार न करता कचरा डेपो कायमचा कशा पद्धतीने बंद करायचा, मग आम्ही आमच्या पद्धतीने बंद करू शकतो. त्यानंतर आम्ही कोणालाही कसल्या प्रकारची दाद देणार नाही. त्याचबरोबर आपल्या सोबत या ठिकाणी बापू शिवतारे देखील आहेत. या ठिकाणी बापू, तुम्ही देखील या ठिकाणी या चर्चेला उपस्थित होता. गेल्या वेळेस देखील त्या ठिकाणी आंदोलन झालं, तुम्ही मध्यस्थी केली, त्यावेळेस सुद्धा मुख्यमंत्री आले. यंदा देखील तुम्ही शेवटी या आंदोलनामध्ये सहभागी झाला. मोठ्या प्रमाणात तुमच्या देखील मतदारसंघ आहेत. एक मिनिट, जरा गैरसमज होत आहे. 2013 साली विरोधी आमदार असताना हा कचरा डेपो कायमस्वरूपी बंद व्हावा माझ्या मतदारसंघात आहे ही भूमिका मी मांडली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले, त्यांनी आश्वासन केलं. परत आमचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीसांना कुठच्याही प्रकारचं आंदोलन नसताना मी बोलवलं होतं. दिलेला शब्द याच्यात काय करायचं, चुकी थोडी शेवटी देवेंद्र फडणवीसनी देखील 9 महिन्याची काळ दिली. 9 महिने दिले, पण हॅपॅझार्ड पद्धतीने अधिकाऱ्यांनी नीट अभ्यास करून. म्हणून आता मुख्यमंत्री महोदयाने, मी सुद्धा, माझा मतदारसंघातला इश्यू आहे आणि मुख्यमंत्री म्हणून हा सोडवणे हे त्यांची देखील जबाबदारी. आणि म्हणून दोघांनी कन्स्ट्रक्टिव्ह एकदम चर्चा करून 1 महिन्याच्या आत 162च्या 162 वॉर्डमध्ये त्या वॉर्डमधला कचरा तिथेच कसा जिरवला जाईल याची संपूर्ण यंत्रणा, त्याच्यासाठी लागणारा जो प्लॅन आहे तो प्लॅन, ॲक्शन प्लॅन 1 महिन्याच्या आत तयार करणे, प्रशासनाला त्याच्यात सगळ्यांना कल्पना देणे, सर्व आमदार खासदारांना त्याची कल्पना देणे, मुख्यमंत्र्यांचं अप्रुव्हल घेणे, त्याच्यानंतर सर्व गावकऱ्यांना एकत्र घेऊन त्यांना तो प्लॅन दाखवणे, त्याच्यात काही त्यांच्या सूचना असतील त्या सूचना त्याच्यामध्ये समाविष्ट करणे. आणि मग जर 2 वर्षाचा पिरियड, असं समजा 2 वर्षाचा पिरियड लागतोय हे सगळी यंत्रणा उभी करायला, तर 2 वर्षाची मुदत संपेपर्यंत आम्ही वाट पाहणार नाही. दर महिन्याला आढावा बैठक मॉनिटरिंग कमिटीमध्ये मीच प्रमुख भूमिका मला द्यावी हा प्रश्न निश्चित माझ्याच मतदारसंघात. आणि म्हणून तसं मुख्यमंत्र्यांनी ते सांगितलं, ही जबाबदारी माझ्याकडे ती देतील कदाचित. दर महिन्याला काय होते त्याचा आढावा घेतला जाईल आणि मग जर कुठे जर लॅकिंग होत असेल तर निवड प्रशासन नव्हे आमची जबाबदारी आहे. त्या पद्धतीने 2 वर्षात याची अंमलबजावणी पूर्णपणे केली जाईल. मला खात्री आहे 23 वर्षात जे जमलं नाही ते निश्चितपणे शिवसेना भाजप 1000% पूर्ण करेल, मला खात्री आहे त्याच्यावर. पालकमंत्री होते, त्यांच्यासमोरच हा प्रश्न होता. त्यानंतर ते विदेशी दौऱ्यावर गेले, महापौर होते, ते कुठेतरी म्हणजे यशस्वी ठरले नाही का या प्रश्न सोडवण्यासाठी? मुख्यमंत्र्यांनी एक लक्षात घ्या, मुख्यमंत्र्यांनी येण्याच्या अगोदर बॅटिंग करायला मी आलो होतो असं नाही. पालकमंत्री कुठेतरी तुम्ही ठीक आहे, पालकमंत्र्यांचा दौरा जो होता तो पूर्वनियोजित संसदीय कामकाज याचा परदेश दौरा एवढा महत्वाचा होता का? नाही, असं आहे, मी त्याच्याबद्दल बोलणार नाही कारण आता ते योग्य नाही. काल मला बोलायचं ते मी बोलून घेतलेलं आहे. त्यामुळे घेतलं म्हणण्यापेक्षा माझ्या मनाच्या संवेदना मी त्या व्यक्त केल्या होत्या. पक्ष म्हणून नव्हे, माझेही चांगले मित्र आहेत, पण ठीक आहे जे असेल त्याच्यावर त्यांचं कर्तव्य होतं. नाही, असं आता आहे की हे सगळ्यांना सगळं कळते कोणाचं कर्तव्य. एक मला कळते आहे, प्रश्न सुटला हे महत्वाचं आहे. कालपासून मी सुरुवात केली या प्रश्नावर. मी अगोदर 3 वेळा येऊन गेलो होतो, कचरा कसा विझवला जावे, आग वगैरे, आणि त्याच्यानंतर काल सुरुवात केल्यानंतर काल रात्री अगदी 12:30-1 पर्यंत मुख्यमंत्री महोदयांशी सततची चर्चा करत हा प्रश्न आज ते आले आणि हा प्रश्न सुटला. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, रात्री 12:30-1 वाजता देखील त्यांच्याशी चर्चा झाली आणि उद्या मी येतो. ठराविक लोकांशी आपण एखाद्या ठिकाणी भेटू. ही ग्रामस्थ आणि माझ्या मागणी म्हणून ही बैठक झालेली. तर या ठिकाणी सगळेच आमदार मंत्री या ठिकाणी या चर्चेमध्ये सहभागी झाले. त्या ठिकाणी त्यानंतर शेवटी हा आज कचऱ्याचा प्रश्न सुटलेला आहे. परत आता काही दिवसासाठी 1 महिन्याचा कालावधी मागितलेला आहे, त्यामध्ये प्लॅनिंग केली जाईल, सगळं केलं जाईल. त्यानंतर परंतु या ठिकाणी कचरा उघड्यावर टाकण्यास सुरुवात काही प्रमाणात परत होणारच आहे. त्या ठिकाणी आश्वासन दिले, ह्याची पूर्तता यंदा तरी होणार का? कायमसाठी हा कचरा डेपो बंद होणार का? हा देखील एक मोठा प्रश्नच राहिला आहे. रेश्मा, नक्कीच मिकी शिवतारे म्हणतायत की त्यांनी सांगितलं, त्यांनी मागणी केली म्हणून ही बैठक झालेली आहे. सध्या प्रश्न सुटलाय हे महत्वाचं आहे असं ते म्हणताय. खरंच आहे, पुण्याचा प्रश्न सुटलेला आहे, मात्र फुरसुंगी वाचयाचा प्रश्न सोडण्याचं देखील आव्हान आता मुख्यमंत्र्यांसमोर आणि सरकारसमोर असणार आहे. येत्या 1 महिन्यात ते आश्वासन आहे ते पूर्ण करतायत का हे बघायचं आहे. मिकी, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल.
दरम्यान आता पुण्याचा हा कचरा प्रश्न सुटलेला आहे आणि आता फुरसुंगी वासियांना जे आश्वासन दिलेलं आहे ते पुढच्या 1 महिन्यामध्ये पूर्ण होतंय का याकडे आपलं लक्ष असेल.